नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 27 ऐकल्याने व वाचल्याने हरवलेली वस्तू सापडेल, स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान व अधिकार पुन्हा मिळेल. तर ऐका. विक्रम व भर्तरीचा विवाह. भर्तरी दत्तात्रय भेट. विक्रमामुळे भर्तरीलाही जकात वसूल करण्याचे काम मिळाले. भर्तरी विक्रमाच्या घरीच राहत असे. खरंच ते दोघे भाऊ असावेत असे सर्वांना वाटत असे. दोघेही बरोबरच चौकीवर जात असत, पहाऱ्याचे काम करीत असत. त्या अवंती नगरीच्या राजाचे नाव शुभविक्रम होते. एकदा शुभविक्रमाने आपली कन्या सुमेधावतीला राजसभेत बोलावले. तिला आपल्या जवळच्या सिंहासनावर बसवले. प्रधानाला उद्देशून राजा म्हणाला, प्रधानजी, राजकन्या सुमेधावती लग्नाच्या वयाची झालेली आहे. आपण तिच्यासाठी एखादा सुंदर दिसणारा, पराक्रमी असलेला मुलगा शोधायला हवा. सुमेधावती हे ऐकून लज्जेने चूर होऊन तेथून उठली आणि आपल्या महालात निघून गेली. राजाचे म्हणणे ऐकून प्रधान सुमंताला राजपरंपरा आठवली. तो राजाला म्हणाला, महाराज, आपल्या परंपरेप्रमाणे हत्तीला नगरात फिरवायला हवे. त्याच्या सोंडेत आपण पुष्पहार देऊ. तो हत्ती ज्या कोणा भाग्यवंताच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालेल त्याला आपण जावई करून घ्यावे. प्रजेलाही ही गोष्ट मान्य होईल. राजानेही प्रधानाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. दुसऱ्या दिवशी लगेच दवंडी पिटण्यात आली. हत्ती ज्या भाग्यवंताच्या गळ्यात हार घालेल त्याला महाराज शुभविक्रम आपला जावई करणार आहेत हो. सर्वांना ही दवंडी ऐकून आनंद झाला. प्रत्येकजण त्या दिवसाची वाट पाहू लागला. तो दिवस उजाडला. सर्व नगरी सज्ज होती. एका हत्तीला विविध प्रकारांनी सजवलेले होते. तो हत्ती प्रचंड होता. एखादा गजराज शोभेल असा होता. ढोल ताशांच्या गजरात त्याच्या सोंडेमध्ये एक पुष्पहार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात आली. सर्व प्रजाजन त्या हत्तीकडे कौतुकाने पाहत होते. अनेक सुंदर पराक्रमी तरुणांना राजकन्या आपल्याला लाभावी असे वाटत होते. ते सर्वजण मुद्दामच त्या हत्तीच्या समोर येत होते. राजवाड्यात सुमेधावतीचे मन सारखे धावत होते. तिला उत्कंठा वाटत होती. त्याचबरोबर भीतीनेही ती चिंताक्रांत होती. हत्ती कोणाच्या गळ्यात हार घालेल याची काहीच शाश्वती नव्हती. म्हणून ती हत्तीने खरोखर सुंदर व पराक्रमी तरुणाच्याच गळ्यात हार घालावा यासाठी मनोकामना करत होती. हत्ती संपूर्ण नगर फिरून नगराच्या बाहेरून आत येणाऱ्या, आतून बाहेर जाणाऱ्या द्वारावर गेला. ती नगराची वेश होती. तोपर्यंत त्याने कोणत्याही तरुणाच्या गळ्यात हार घातला नाही. वेशीजवळच्या जकात चौकीवर येताच तो तेथेच थांबला. हत्ती सोंड वर करून त्या चौकीतील लोकांकडे पाहू लागला. राजा स्वतः हत्तीच्या मागोमाग येत होता. त्याने हे पाहताच चौकीतील सर्व लोकांना खाली बोलावले. एक एक करत सर्व लोक खाली उतरू लागले. भर्तरी व त्याच्या पाठोपाठ विक्रम हे सर्वात शेवटी उतरले. विक्रम खाली उतरताच हत्ती लगेच पुढे झाला. त्याने आपली सोंड खाली केली आणि आपल्या सोंडेतील हार विक्रमाच्या गळ्यात घातला. आपली सोंड त्याने लगेच वर करून मोठा चित्कार केला. सर्वत्र टाळ्यांचा पाऊस झाला. विक्रमाला क्षणभर काही सुचेनासे झाले. भर्तरी त्याच्या शेजारीच होता. त्याने लगेच विक्रमाला प्रेमाने आलिंगन दिले. राजा, प्रधान व इतर मंत्री हत्तीने गळ्यात हार घातलेल्या भाग्यवान विक्रमाजवळ आले. राजाला पाहताच विक्रमाने खाली वाकून राजाला नमस्कार केला. त्याच्या या कृतीने राजाला आनंद वाटला. राजाने विक्रमाला वर उठवून नाव विचारले. त्याने आपले नाव विक्रम असल्याचे सांगताच त्याला अजून आनंद झाला. तो लगेच दाद देत म्हणाला, वा, माझेच नाव आहे तर. राजा विक्रमाचे संभाषण एवढ्यावर थांबले. वाद्यांचा महागजर सुरू झाला. वाजत गाजत विक्रमाला राजमंडपात नेण्यात आले. विक्रमाच्या सर्व सहकाऱ्यांना खूप आनंद झाला. भर्तरीने तर धावतच घरी जाऊन ही आनंदाची बातमी घरात सांगितली. विक्रमाच्या आईला व कमठाला अत्यानंद झाला. आता आपल्याला राजवाड्यात जावे लागणार हे गृहीत धरून वृद्ध कमठाने त्यातल्या त्यात चांगले कपडे घातले आणि तो आपल्याला राजवाड्यातून केव्हा निरोप येतोय याची वाट पाहू लागला. राजाने जेव्हा विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा तो कमठ कुंभाराच्या घरी राहतो एवढेच त्याला सांगण्यात आले. अधिक चौकशीसाठी त्याने कमठाला बोलावणे पाठवले.
राजसभेतील लोक मात्र आपापसात कुजबुजू लागले. कुंभाराच्या मुलाने नशीब काढले. हत्तीने घातलेला हार भलत्याच जातीतल्या तरुणाच्या गळ्यात पडल्याने राजा आता काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली. कमठ येण्यापूर्वी प्रधानाने विक्रमाच्या सहकाऱ्यांना विचारले, पण त्यांना तो खरोखरच कुंभाराचा मुलगा आहे की नाही हे सांगता आले नाही. कमठ येताच सभामंडपातील लोकांची कुजबूज क्षणात थांबली. सर्वत्र निशब्द शांतता पसरली. राजाने कमठाला विक्रमाबाबत विचारले. तेव्हा कमठ उत्तरला, महाराज, विक्रम हा कुंभार जातीचा नाही. त्याची आई सत्यवती हिला मी मुलगी मानली आहे. मथुरेचे राजे सत्यवर्मा यांची सत्यवती ही मुलगी आहे. ती राजकन्या आहे. कमठाच्या बोलण्याने राजाला आनंद झाला, पण त्याचा विश्वास बसला नाही. म्हणून तो म्हणाला, म्हणजे विक्रम राजघराण्यातलाच आहे? मग तो तुमच्या घरी कसा काय? तेव्हा कमठ नम्रपणे म्हणाला, सत्यवतीचा विवाह सुरोचन गंधर्वांशी झालेला आहे. तो विवाह माझ्या साक्षीने झाला आहे, पण मला हे सर्व या सभेत सांगता येणार नाही. राजाने त्याला संमती दिली. प्रधानाला राजाने इशारा करताच प्रधान कमठाला घेऊन राजासमवेत एकांतात गेला. तेथे कमठाने राजाला व प्रधानाला सत्यवती सुरोचन गंधर्वाची सर्व कथा सविस्तर सांगितली. ती ऐकून राजाला आनंद झाला. प्रजाजन आता कोणताही संशय घेणार नाहीत याची त्याला खात्री पटली. विक्रमाला जावई करण्याचा त्याचा निश्चय पक्का झाला. लगेच बाहेर आल्यानंतर त्याने तो सभाजनांपुढे जाहीरही केला. शुभ विक्रमाला कमठाच्या म्हणण्याला दुजोरा मिळण्यासाठी मथुराधिपती सत्यवर्माची भेट घेण्याची इच्छा झाली. म्हणून कमठ, शुभविक्रम व प्रधान मथुरेला रवाना झाले. कमठ अवंती राजाच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी पुढे गेला. त्याने मथुरेचे राजे सत्यवर्मा यांची एकांतात भेट घेतली. त्यांना सत्यवतीची खुशाली सांगितली. तो राजाला म्हणाला, महाराज, विक्रम हा सुरोचन गंधर्वाचा पुत्र असला तरी माझ्या घरी वाढल्यामुळे त्याला सर्वजण कुंभार समजतात. अवंतीचे राजे आपल्या प्रधानासह या सर्व गोष्टींची शहानिशा करण्यासाठी जातीने आले आहेत. त्यांना त्यांची मुलगी सुमेधावती विक्रमाला द्यायची आहे, म्हणून ते स्वतः आपल्याला भेटणार आहेत. राजाने कमठाकडून अधिक माहिती, सर्वांची ख्याली खुशाली विचारून घेतली. तेवढ्यात अवंतीचे राजे शुभविक्रम आल्याची वर्दी आली. तेव्हा राजा सत्यवर्मा सभामंडपात गेला. दोन्ही राजांनी प्रेमाने व मानाने एकमेकांची भेट घेतली. नजराने देणे घेणे झाले. सत्यवर्मा राजाने सत्यवती ही आपलीच कन्या आहे, विक्रम हा तिचा मुलगा आहे व सुरोचन गंधर्व हा विक्रमाचा पिता आहे, असे शुभविक्रमाला स्पष्टपणे सांगितले. ते ऐकून त्याचा संशय पूर्णपणे संपला. त्यानंतर शुभविक्रम व त्याच्याबरोबर सत्यवर्मा राजाही अवंतीला आला. दोन्ही राजांनी सत्यवतीची भेट घेतली. खूप वर्षानंतर झालेल्या वडिलांच्या व भावी व्याह्यांच्या भेटीने तिला खूप आनंद झाला. त्या भेटीत सत्यवर्माने प्रथमच आपल्या नातवाला विक्रमाला पाहिले. सत्यवर्माला मुलगा नसल्याने त्याने आपले राज्य नातू विक्रमाला दिले. मथुरेचा राजा म्हणून विक्रमाचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर मोठ्या समारंभात सुमेधावती विक्रमाचा विवाह संपन्न झाला. तेव्हाही भर्तरीला राजा विक्रम अजिबात विसरला नाही. त्याने भर्तरीला युवराजपद दिले. लग्नानंतर राजा विक्रम मथुरा आणि अवंती या दोन्ही पुण्यनगरींवर राज्य करू लागला. भर्तरीचा विवाह. विक्रमाच्या लग्नानंतर काही दिवसांनी अवंतीच्या प्रधान सुमंताच्या मनात भर्तरीला आपला जावई करण्याचा विचार आला. विक्रम भर्तरीला भाऊ मानत होता. भर्तरी युवराज होता, तो गुणी होता. त्यामुळे प्रधानाला आपली मुलगी पिंगला त्याला देण्याची इच्छा झाली होती. त्याने पिंगलेला विचारून तिचा होकार मिळविला होता. त्यानंतर प्रधानाने आपली इच्छा शुभविक्रम व विक्रम यांना सांगितली. त्यांनीही आनंदाने याला संमती दिली. परंतु भर्तरीच्या जातीसंदर्भात शंका निघाली. त्यासाठी शुभविक्रमाने भर्तरीला बोलावून प्रधानाची इच्छा सांगितली आणि त्याला त्याच्या आईवडिलांविषयी विचारले. तेव्हा प्रधान विक्रम हेही तिथेच होते. ते ऐकून घेतल्यानंतर भर्तरी त्यांना म्हणाला, मला जयसिंग व रेणुका या भाट दाम्पत्याने वाढवले, परंतु माझा जन्म कोणत्याही स्त्रीपासून झालेला नाही. मी सूर्यपुत्र आहे. माझा जन्म पर्वतातील एका गुहेमध्ये भर्तरी पात्रात झाला आहे.
त्याचे बोलणे ऐकून तिघेही जण आश्चर्यचकित झाले. त्याच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्याला आपली जात माहीत नसल्यामुळे तो असं खोटं सांगतो आहे असं सर्वांना वाटलं. तिघांच्या चेहऱ्यावरील अविश्वासाचा भाव ओळखून भर्तरी पुढे सांगू लागला, जन्मताच मला एका हरिणीने वाढविले. तिच्यासोबत मी जंगलात राहत असल्यामुळे मला सर्व पशुपक्ष्यांची भाषा समजते. माझे पालक माता पिता रेणुका जयसिंग यांचा चोरांनी घात केल्यानंतर मी व्यापाऱ्यांबरोबर येथे आलो. अवंती नगराच्या जकात चौकीपासून विक्रमाने मला भाऊ मानून आजपर्यंत सांभाळले आहे. मी सांगत असलेले आपणाला खोटे वाटत असेल तर मी माझ्या पित्याची आणि प्रधानांची भेट घडवून देतो, असे म्हणून भर्तरी राजवाड्याच्या अंगणात गेला. तेथे हात जोडून आकाशातील सूर्याकडे पाहत तो म्हणाला, सूर्यदेवा, मी खरोखरच आपला पुत्र असेन तर आपण या प्रधान सुमंताला दर्शन देऊन वस्तुस्थिती सांगावी. आपल्या पुत्राची हाक सूर्याने ऐकली म्हणून तो लगेच अंतराळापर्यंत सौम्य रूप घेऊन खाली आला. त्याने प्रधानाला मनुष्यरूपात दर्शन दिले. त्याच्या दर्शनाने सुखदायक वारे वाहू लागले. प्रधानाच्या अंगावर रोमांच उठले. सूर्य प्रधानाला म्हणाला, सुमंता, भर्तरी हा माझ्याच वीर्यातून जन्माला आलेला आहे. नवनारायणांपैकी द्रुमिल नारायणाचा तो अवतार आहे. त्याच्या जन्माबाबत तू अजिबात शंका घेऊ नकोस. प्रधान धैर्यवान होता. सूर्याचे मधुर भाषेतील बोलणे ऐकून नम्रपणे सूर्याला वंदन करून तो म्हणाला, मी माझी कन्या पिंगला तुमच्या पुत्राला देणार आहे. लग्नाला आपण स्वतः येऊन कन्यादान स्वीकारले तर लोकांना संशय राहणार नाही, ते टीका करणार नाहीत. तेव्हा त्याच्या बोलण्यातील भावार्थ समजून सूर्य प्रधानाला म्हणाला, अरे सुमंता, माझी दाहकता पृथ्वीवरील कोणालाही सहन होणार नाही, त्यामुळे मी येणार नाही. परंतु सुरोचन गंधर्वाला अवश्य पाठवीन. दोघांचा विवाह संपन्न होत असताना देवतांकडून पुष्पवृष्टी करवीन. त्यामुळे कोणताही माणूस बिलकुल शंका घेणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. सूर्याच्या बोलण्यामुळे प्रधानाचे समाधान झाले. सूर्य परत आपल्या स्वस्थानी गेला. पिंगला भर्तरी यांचा विवाह मोठ्या शानदार सोहळ्यात पार पडला. विवाह सोहळा 5 दिवस चालला होता. सीमांत पूजनापासूनच सुरोचन गंधर्व उपस्थित होता. लग्नातील मंगलाष्टके सुरू होताच सूर्यदेवाने सांगितल्यावरून सर्व देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. सुरोचन सत्यवतीला भेटताच तिला अवर्णनीय आनंद झाला. विक्रम आणि भर्तरी हे दोघेही दिव्य देहधारी माणसे असल्याची खात्री पटल्यामुळे अवंतीकरांना मनापासून आनंद वाटला. सुरोचन 1 महिना अवंतीमध्ये थांबला. त्यानंतर तो परत आपल्या मूळस्थानी गेला. भर्तरी पिंगलेच्या मोहात चांगलाच गुरफटला होता. तिच्याशिवाय त्याला स्वस्थता मिळत नसे. तिचे मुखावलोकन केल्यानंतरच तो राज्यकारभाराला सुरुवात करी. ती देखील तो दिसला नाही तर अगदी बेचैन होई. त्यांचे एकमेकांवरील प्रेम अलौकिक होते, पण भर्तरीचे तिच्यावर असणारे हेच प्रेम त्याच्या अवतारी कार्याला अडथळा ठरत होते. त्यामुळे यावर काय उपाय करावा याचा विचार सूर्यदेव नेहमी करत असे. भर्तरी अरण्यात शिकारीसाठी गेला असताना सूर्याने त्याला पाहिले. तेव्हा सूर्याच्या मनात विचार आला, माझा एक पुत्र अगस्ती कुठे आणि हा दुसरा पुत्र भर्तरी कुठे. त्याने साधना करून स्वतःचे हित केले. हा भर्तरी मात्र साधनेऐवजी कर्तव्य विसरून मायामोहात विलासात गुंतला आहे. याला त्याच्या कार्याची जाणीव करून देण्यासाठी मला दत्तात्रयांना भेटलेच पाहिजे. असा विचार करून सूर्य थांबला नाही तर लगेच सौम्य रूप अंगीकारून तो दत्तात्रयांना भेटला. सूर्याने आपली काळजी त्यांना सांगताच दत्तात्रय त्याला म्हणाले, सूर्या, तू घाबरू नकोस. मी त्याचे वागणे पाहत आहेच. योग्य वेळ येताच मी त्याचे डोळे उघडीन. त्याच्या हातून जगाचे कल्याण होणार आहे. त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल आणि अखंड राहील. भविष्याप्रमाणेच सर्व घडेल. तुला मुलाची काळजी वाटते हे पाहून आनंद वाटला. त्याची आठवण मला करून दिलीस ही चांगली गोष्ट केलीस. दत्तात्रयांचे म्हणणे ऐकल्याने सूर्याची साशंकता फिटली. लगेच तो स्वस्थानी परत गेला. अंतर्ज्ञानाने दत्तात्रयांनी पाहिले तो भर्तरी व त्याचे सैन्य तहानेने व्याकुळ होऊन उन्हातानात पाण्याचा शोध घेत असल्याचे त्यांना दिसले. प्यायचे पाणी सापडत नसल्याने सैनिकांचे त्राण नष्ट झाले. त्यामुळे दत्तात्रयांनी तेथे एक मायावी सरोवर निर्माण केले.
सरोवर पाहताच भर्तरी आनंदाने धावतच तिकडे गेला. तो पाणी पिणार इतक्यात दत्तात्रयांनी ओरडून त्याला अडवले. ते म्हणाले, थांब, तू पाण्याला स्पर्श करू नकोस. कोण आहेस तू? तुझे नाव काय आहे? तुझे आई-वडील, गुरु कोण आहेत? तेव्हा भर्तरी लगेच म्हणाला, मी सूर्यपुत्र भर्तरी आहे. मी अद्याप कोणालाही गुरु केलेला नाही. लगेच दत्त म्हणाले, तू गुरु केलेला नाहीस ना? मग तू अपवित्र आहेस. हे पाणी अजिबात पिऊ नकोस. भर्तरीने विचारले, प्यालो तर काय कराल? दत्तात्रयांनी उत्तर दिले, पाणी पिल्याने हे सरोवर आटेल. मी तुझे भस्म करीन आणि त्यामुळे हे तुझे सर्व सैन्य पाण्यावाचून तडफडून मरेल. ते ऐकून भर्तरी म्हणाला, महाराज, माझ्यावर दया करा. इतके कठोर होऊ नका. मला तुम्हीच अनुग्रह द्या. तेव्हा दत्त म्हणाले, अरे वा, तू तर भलता शहाणा दिसतोस. माझा अनुग्रह वाटेवर पडलाय असे तुला वाटते का? शंकर, ब्रह्मदेव हे देखील माझ्या अनुग्रहासाठी वाट पाहत असतात आणि तू म्हणतोस तुम्हीच मला अनुग्रह द्या. वा रे वा. ते ऐकून भर्तरी म्हणाला, असे असेल तर महाराज, खरंच तुम्ही माझ्यावर दया करा. मला तहानेने मारू नका. कृपा करून पाणी पिऊ द्या. तेव्हा दत्त म्हणाले, तू 12 वर्षे तप कर, म्हणजे मग मी तुला अनुग्रह देईन. ते ऐकून भर्तरी उद्गारला, 12 वर्ष? अहो, माझा तर आत्ताच जीव जात आहे. मग दत्तात्रय त्याला म्हणाले, भर्तरी, तू असा संकल्प कर की मी 12 वर्ष तप करेन, त्यानंतरच अनुग्रह घेईन आणि संसाराचा त्याग करेन. ते ऐकून भर्तरी नम्रपणे त्यांना म्हणाला, स्वामी, मी गृहस्थाश्रमी आहे. मला अजून पुत्र झालेला नाही. मी संसारातील माझी कर्तव्ये अजून पूर्ण केलेली नाहीत. पितृऋणातून मुक्त झाल्याशिवाय मी संन्यास घेणे कितपत योग्य आहे? गयाश्राद्ध, पुत्रप्राप्ती व त्याचा विवाह ही माझी कार्ये बाकी राहिली आहेत. मला किमान 12 वर्ष संसार करणे आवश्यक आहे. स्वामी, मला खरंच खूप तहान लागली आहे. पिऊ द्या ना मला पाणी. तेव्हा दत्त म्हणाले, ठीक आहे. 12 वर्षांनंतर संसार त्याग करून तप करशील असा संकल्प माझ्यासमोर कर. भर्तरीने दत्तात्रयांना नमस्कार केला आणि तसा संकल्पही केला. त्यानंतर दत्तात्रयांनी त्याला जवळ बोलावून त्याच्या कानात गुरुमंत्र सांगितला. त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून आपण अत्रीपुत्र दत्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सरोवरासह ते अंतर्धान पावले. भर्तरी आश्चर्याने थक्क झाला. त्याला ही कसली माया आहे असा विचार पडला. त्यानंतर लगेच त्याने सैन्य तहानलेले असल्यामुळे सैन्याला प्यायला पाणी मिळावे यासाठी दत्तात्रयांचा धावा सुरू केला. त्याचा धावा ऐकून दत्तात्रयांनी भोगावतीचे नदीचे पाणी आणि कामधेनूपासून अन्न तातडीने त्या सर्व सैन्याला दिले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. पाणी व अन्नामुळे सर्वजण तृप्त झाले. दत्त गुप्त झाले. भर्तरी नगरात परतला. 12 वर्ष संसार करून त्यानंतर संन्यास घ्यायचा हे त्याने मनाशी पक्के ठरवले. जय अलख निरंजन.